निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। केलवड गावातील आदिवासी युवक अक्षय राजपूत यांची कर्नाटकमध्ये निर्घृण हत्या। संतप्त ग्रामस्थ व आदिवासी बांधवांचा रास्ता रोको। राहता तालुक्यातील केलवड येथील आदिवासी भिल्ल समाजाचा युवक अक्षय राजपूत याची कर्नाटकमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही मागणी करत ग्रामस्थ व आदिवासी बांधवांनी केलवड गाव बंद ठेवून शिर्डी राहता बायपास 1 तास अडवून ठेवला। कर्नाटकमध्ये झालेल्या या संशयास्पद मृत्यूची संपूर्ण चौकशी करण्याचा तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिलं। हे आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। मृत अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 6 दिवसांपूर्वी गावातीलच विघे नावाची व्यक्ती अक्षयला ट्रकवर चालक ड्रायव्हर म्हणून कर्नाटकमध्ये घेऊन गेला होता। तेथे त्याच्या जेवणात विष कालवण्यात आले। त्यानंतर त्याचे हातपाय बांधून ट्रकला बांधून काही किलोमीटर फरफटत नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यानंतर धारदार हत्यारानं वार करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। अक्षयचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा कर्नाटकमध्ये दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्रात वर्ग करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी। तसेच आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवावा व गुन्हेगारांवर कडक कार्यवाहीची मागणी करत आदिवासी बांधवांनी तब्बल 1 तास शिर्डी राहता बायपास अडवून धरला होता। अखेर स्थानिक नेत्यांनी व प्रशासनानं मध्यस्थी करत या प्रकरणाचा पाठपुरावा पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहेत। तसेच तहसीलदारांमार्फत कुटुंबाला सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देण्याचे पत्र देखील यावेळी देण्यात आलंय। मात्र येत्या 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र व लाखो लोकांच्या उपस्थितीत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत काय आश्वासन दिले? आता पोलिसांनी सांगितलं की आम्ही अॅट्रॉसिटी आणि 302 प्रकारे हा गुन्हा दाखल केलेला आहे। तर आमची मागणी आहे का तो गुन्हा इकडे वर्ग व्हावा। वर्ग झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक चांगला वकील द्यावा उज्ज्वल निकम सारखा, आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं। फार गरीब कुटुंब आहे। त्या अक्षयला जो मयत झालाय त्याचे 3 मुलं आहेत, म्हणजे तो मजुरी करणारा मुलगा आहे। आता सरकार म्हणून याचा आम्ही पाठपुरावा करूच, आणि आता तहसीलदारांनी पत्र दिलंय का आम्ही पण याच्यामध्ये जी असेल मदत त्या कुटुंबाला आम्ही करणार आहोत। आणि जर याच्यामध्ये 15 दिवसानंतर या कुटुंबाच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही तर महायुतीच्या वतीने आम्ही परत हा रास्ता रोको करू, आणि इथं फक्त हजारो आलते, आम्ही लाखोच्या संख्येने इथं उतरू, आणि सरकार आमचंच आहे। त्याच्यामुळे जे आहेत या ठिकाणी त्यांच्या घरावर बुलडोझर चालवायची मागणी देखील आता 100% झालीच पाहिजे ना बुलडोझर। सुजय दादांशी आम्ही बोललोय, उद्या मीटिंग घेणार आहे। जसं प्रत्येक आरोपीच्या घरात जसं योगी पॅटर्न आहे तो इथं राबवला गेला पाहिजे ना। त्यामुळे असं धाक बसणार नाही। त्या आरोपीच्या घरावर सुद्धा बुलडोझर चालला पाहिजे, आणि ते कुटुंब जे इथं राहतंय 2 विघे त्यांना इथून हाकलून दिलं पाहिजे। अहो तुम्ही जनावरासारखं त्या मारलंय ना त्या अक्षयला, म्हणजे तुम्हाला कुठली म्हणजे थोडी माणुसकी राहिली नाही का थोडीफार? तर खरं तर तो आमच्या ताब्यात आला असता तर आम्हीच मारला असता। संदर्भामध्ये पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, सुजय दादांशी चर्चा झालेली आहे। त्यांनी सगळी मदत करण्याचं आश्वासन नाही, म्हणजे त्यांना जाहीर सांगितलंय जी मदत लागल ते खंबीरपणे सरकार म्हणून आपल्या पाठीशी आहेत, आणि दुसरी गोष्ट समाज म्हणून आपण पाठीशी उभं राहायचंय। राहिला बुलडोझरचा विषय, आता खरं तो बुलडोझर गेलाच पाहिजे। या संदर्भामध्ये आपण एक सुजय दादांशी एक मीटिंग लावणार आहोत, ते भेटायला येणार आहेत तुम्हाला। तर त्यांना आपल्याला हेच सांगायचंय का त्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चाललाच पाहिजे, आणि या संदर्भामध्ये त्यांनी वकील आपल्याला दिलेला आहे। त्यांनी सांगितलंय का वकील आम्ही देणार आहोत, शासनाकडून जी मदत मिळणार आहे ते पालकमंत्री आपल्याला देणार आहेत। फक्त गैरसमज करून घेऊ नका, सगळे आपल्या सोबत आहेत। फक्त समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी लक्ष द्या, आणि आपल्याला असं विखरायचं नाही, एकत्र राहून हा लढा द्यायचा आहे। आलं लक्षात? त्याच्यामुळे ते दादांनी सांगितलं त्या कुटुंबाला सुद्धा मदत देणार आहे, कुटुंबाला मदत होणार आहे। सगळं झालं माझ्यासमोर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना,
वकील सुद्धा देणार. ते मदत देव दिसताना आम्हाला काय मदत नाही. त्याच्यात त्याला फक्त कणीची कणी सज्जा खाऊन घ्यायचे. हे बघा बरं त्यांचं. बोल बच्चू. त्याच्या हातून निम्मे पैसे इकडे जाते ती रक्कम टोटल आली पाहिजे. बरोबर. जी शासनाकडून मदत मिळते ना, ती मदत पूर्ण मिळतच नाही. शासन दरबाराकडून आहे ना प्रत्येक पीडित कुटुंबाला शासन मदत करतात, आर्थिक मदत करतात, पण ती पूर्ण मदत त्या कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. जे मध्यस्थी करणार आहे ते मध्येच खात्यात. डॉक्टर पवन खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल साकूर व शेळके ॲक्सिडेंट व जनरल हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा, मोफत आरोग्य निदान शिबिरात फ्रॅक्चर, संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, मानेचा विकार, हृदयरोग, दमा, मधुमेह, मेंदूचे विकार, बालरोग, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर, सांधा व फुफ्फुस विकारावर उपचार, जठर व आतडे शस्त्रक्रिया, स्त्रीरोग चिकित्सा इत्यादी आजाराच्या रुग्णांची तपासणी व उपचार केले जाईल. वरील आजाराचे निदान झाल्यास मान्यताप्राप्त रुग्णालयातून मोफत उपचाराची सोय केली जाईल. तसेच सर्व कंपन्यांचे कॅशलेस व मेडिक्लेम सुविधा उपलब्ध. शिबिराचे ठिकाण डॉक्टर पवन खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल साकूर, तालुका संगमनेर. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी. वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.